चार आहेत ना? नाही नाही, 1 ते 4 पण 15 पहिली ती चौथी लोकसंख्येनुसार तुम्ही एकूण विद्यार्थी किती? 15 आणि अंगणवाडीचे 19 15 विद्यार्थी. वर्ग किती? 4 अंगणवाडीला इमारत नाही त्यामुळे अंगणवाडी मध्ये येऊ नको फक्त. पटका विद्यार्थ्यांचा 15 विद्यार्थी फक्त आणि मला तरतूद मुलांची आणि मग काय अडचण म्हणून मागायला वगैरे पाहिजे. भाऊ थोड्या मी फोन करतो तुम्हाला, थोडा फोन करतो 5 मिनिटात. मी आता बोरीवला आलो आहे वादळी वाजता. थोडा फोन हे 45 त्यांना तुम्हाला पैसे पॉवर आहे मग ते लगेच काम चालू लागलं तर पंचनामे वगैरे करून सगळे लगेच हे करून द्या. आपण तसं हे करून ओके. आता हे पंचनामे तुम्ही करताय. आता त्या खात्याला तुम्हाला काय अडचण करावं लागेल, तुम्हाला एक करावं लागेल. त्या खात्याला तुम्हाला लगेच कळवावं लागेल. फॉर एक्झाम्पल MSCBचा कळवावं लागेल, त्याला कळवावं हे असं तर नुकसान झालं. परत नवीन मागणी करा त्या शाळेची. मागणी करा लगेच तातडीने. नवीन इमारत मागणी करताना मग तुम्ही आता पट तुमची 15ची आहे, 4 खोल्यांची गरज नाही. एक अंगणवाडी महिला बालकल्याणला अंगणवाडी मागा आणि 2 इमारती आणि 1 ऑफिस असं करून तुम्ही मागणी करा. माझ्याकडे कॉपी द्या, मी त्याचा पाठपुरावा करून देतो. शशिकांत शिंदे बघतोय ते बोरीवला. ते काय झालंय, शाळा उचकटून गेलेली आहे, अंगणवाडी उचकटून गेली आहे. ते 50 वर्षापूर्वीचे आहे. निर्लंकन करून टाका सगळं आणि नवीन प्रस्ताव लगेच तयार करून द्या. तर 4 खोल्यांची गरज नाही, 1 अंगणवाडीचा करा आणि 2 शाळा इमारती आणि 1 ऑफिससाठी करा. तातडीने येऊन तुम्ही तिथं करून घ्या. फोटो काढून लगेच त्याचं निर्लंकनचा प्रस्ताव आणि नवीन ओके. आणि ह्याला फोन लावायला लागेल, व्हिडिओचा फोन आहे ना, ते नुकसान काय झालेले आहे ते नुकसान झालेले अंगणवाडीची वगैरे. बोरीवला काय करा, बोरीवला नवीन अंगणवाडी तातडीने मंजूर करा. ते शाळेत बसवत होते तिथं ताबडतोब नवीन जागाचा प्रस्ताव देतील तिथं आणि लगेच जागा झाली की शाळेचा प्रस्ताव द्या अंगणवाडीचा. मग तुम्हाला मागणी करतील ते लगेच करा. पावसात ते उडून गेले सगळं. पण एखादी जागा कमी करा कुठली तरी शाळा आणि पैसे उपलब्ध असतील देऊन टाका. नमस्ते. बाहेर कुठं फिरताय? बाहेर कुठं फिरताय तुम्ही?
ओके आम्ही आलोय तर भैया होते पाटील मला फलक जागा तुम्हाला त्यात द्या शाळेचं निर्लंघन करायला साहेबांनी सांगितलं की आज ठेकेदारांना बोलून निर्लंघन तरी बोलूया नवीन शाळेची मागणी करा मॅडमला मी बोललोय त्या देतील त्या 3 जर झाले मंजूर लगेच कामाला सुरुवात करायला वापरून प्रायोरिटी आणि बोलले आज सुरू गावठण तर सुरू लागले आहे त्याच्यावर पैसे आपल्या वॉटर सप्लाय करून काही लागला 4 वाजेपर्यंत चालू आज संध्याकाळी कलेक्टर मीटिंग जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी बोलतो त्याचा आता एस्टिमेट किती झालं कळतो अजून किती पडले ते कळलं लाईन चालू करून ना कळतं की इकडे पडतं पाणी नाही लाईट नाही आता काय करायचं ताबडतोब पंचनामा करून ताबडतोब केलं तर तात्काळ आकस्मिक निधीतून आम्ही पैसे देत आहोत तर वेळेत गेलं तरच आम्ही स्वीट करतो आता मग परत सरकारकडून येणार ते पंचनामा 2-4 महिने जातील ते लांबलं ते वेळ निघून गेली मग लगेच